नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आवर्त सारणी हा जो टॉपिक आहे हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे राज्यसेवेच्या अँगलनी किंवा कंबाईनच्या अँगलनी. तर या टॉपिकमध्ये मी आज काय करणार आहे, महत्त्वाचे सायंटिस्ट आणि आपल्या आवर्त सारणीमध्ये वरून खाली, खालून वर, डावीकडे उजवीकडे, लेफ्ट टू राईट वगैरे जो काही बदल होत जातो तो तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. कॉन्सेप्ट क्लिअरिटी आपल्याला अजिबात करायची नाहीये, फक्त एक्झाम म्हणजे पॉईंटमध्ये येतो म्हणून ते त्या अँगलनी पाहायचं आहे. ठीक आहे. बाकी आपल्याला काही डोक्याला अजिबात लावायची गरज नाही. ठीक आहे. तुम्हाला मी फक्त बेसिक पॉईंट समजावून सांगतो. फक्त ते तुम्हाला बेसिक ट्रिक कळले की तुम्हाला बाकी काही फरक पडणार नाही. ठीक आहे. चल, आतला एक पॉईंट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची गोष्ट. बघा, ही आपली आवर्त सारणी आहे. तुम्हाला दिसते आवर्त सारणी. आपली जी आवर्त सारणी आहे या आवर्त सारणीसाठी आपल्याला 4 सायंटिस्ट खूप महत्त्वाचे आहेत. ओके. कोणते कोणते बघा, तर बघा सगळ्यात पहिले सायंटिस्ट बघा ते आहे बघा आपले डोबे रायनर. ओके. दुसरे आहे बघा न्यूलँड्स किंवा न्यूलँडस. ठीक आहे. तिसरे आहे बघा मेंडेलिव्ह. ओके. आणि चौथे आहे बघा आपले हेनरी मोसले. ओके. आणि आपली जी आधुनिक आवर्त सारणी आहे जी आपण पाहिली आता ती या मोस्लेंवर आधारित आहे. या मोस्लेची आवर्त सारणी आहे बघा, त्यालाच म्हणतो आपण आधुनिक आवर्त सारणी. ओके. ठीक आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये काय येतं बघा, तुम्हाला एक्झाम मध्ये येतं या चौघांनी कुठले निकष वापरले, यांची आवर्त सारणी कुठल्या निकषावर आधारित आहे असा प्रश्न हे वापरतात. असा प्रश्न येतो. तर लक्षात ठेवा, IMP मुद्दा बघा. डोबे रायनर, न्यूलँड्स. डोबे रायनरनी 3 गट केली मूलद्रव्याची इलेमेंटची, मग याला म्हणतो आपण डोबे रायनरची त्रिके, ट्राइड्स. यांनी 3 गट केले बघा, मग याला म्हणतो आपण त्रिके, ट्राइड्स. ओके. न्यूलँड्स यांनी मूलद्रव्याचे 8 गट केले, मग यांना म्हणतो न्यूलँडची अष्टके, न्यूलँड्स ऑक्टेव्स. मेंडेलिव्हने सगळ्यात पहिले उभ्या आणि आडव्या ओळी केल्या. ओके. बघा, उभ्या ओळी म्हणजे त्याला म्हणतो गण आणि आडव्या ओळी म्हणजे आवर्तने. ओके. गण म्हणजे कॉलम्स आणि आवर्तने म्हणजे पिरियड्स. ओके. आणि हेनरी मोसले जे बघा यांनी पण गण आणि आवर्तने ओके केली, पण यांनी सगळ्यात पहिली प्रॉपर मांडणी केली. ओके. ठीक आहे. मग ही जी मोसलेची आवर्त सारणी आहे बघा, मग यांनाच म्हणतो आपण आधुनिक आवर्त सारणी. ओके. यालाच म्हणतो आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. बघा, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. ठीक आहे. ओके. आता फक्त एक पॉईंट नोट करून ठेवा जो एक्झाम मध्ये येतो तो काय बघा. डोबे रायनर, न्यूलँड्स आणि मेंडेलिव्ह या तिघांची जी आवर्त सारणी आहे ती अवलंबून होती अणुवस्तुमानांकावर, ॲटॉमिक मास नंबरवर. ओके. ही ॲटॉमिक मास नंबरवर अवलंबून होती. ही ॲटॉमिक मास नंबर यावर अवलंबून होती. ओके. मात्र हेनरी मोसले यांनी सांगितलं असं नाहीये अणु अंक हा मूलद्रव्याचा महत्त्वाचा घटक आहे, ॲटॉमिक नंबर हा मूलद्रव्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे, मग ते यावर अवलंबून असलं पाहिजे. अशा प्रकारे बघा हे अणुअंकावर आधारित कुठली बघा ती मोसलेंची आवर्त सारणी आहे. ठीक आहे. सगळ्यांना लक्षात राहील एवढं बघा, खूप IMP. ओके. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फक्त आपल्याला पाहायचं आहे. ओके. एकदा फक्त मी रिवाइज करतो पटपट, फक्त लक्षात ठेवा बघा. हां, त्याच्यानंतर IMP मुद्दा, जी आपली आधुनिक आवर्त सारणी आहे त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण जर बघितलं तर उभं असं तर उभे 18 गण आहे. 18 गण बघा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये उभे किती गण आहेत बघा, 18 गण आहेत. 18 बघा. आधुनिक आवर्त सारणी, मोसलेची आवर्त सारणी जी आहे बघा त्याच्यामध्ये गण किती आहेत, बघा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला उभे 18 गण आपल्याला पाहायला मिळतात आणि जी आडवी आवर्तने आहेत बघा PH7. ठीक आहे. एक्स्ट्रा मुद्दा. आणि लक्षात ठेवा याच्या उलट मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये गण किती आहेत बघा, गण किती आहेत बघा आणि आवर्तने किती आहेत बघा. तर लक्षात ठेवा, खूप IMP मुद्दा आहे. ओके. एकदा आपण याला पाहूयात बघा. तू जर हे डायग्राम बघितली बघा, आपलं डायग्राम अवेलेबल नाहीये बघा. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आवर्तन आडव्या ओळी 12 आहेत बघा आणि जे गण आहे बघा गण आपल्याला पाहायला मिळतात 8. लक्षात ठेवा. ओके. बघा IMP मुद्दा आहे. ओके. चला, IMP मुद्दा आहे. हां, नंतर बघा आता तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो जो IMP मुद्दा आहे, जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. जास्त व्हिडिओची लेंथ मी मुद्दा वाढवत नाही या व्हिडिओची, कारण IMP आहे बघा.
बघा आता हे जे आपली आवर्त सारणी आहे, या आवर्त सारणीमध्ये या लेफ्ट साईडला बघा, लेफ्ट साईड आहे, इथे असतात बघा धातू मेटल्स, लेफ्ट साईडला काय असतात मेटल्स, मेटल्स काय असतात मेटल्स, लक्षात ठेवा. ओके. आणि राईट साईडला असतात बघा नॉन मेटल्स, अधातू. ओके. राईटला असतं अधातू नॉन मेटल्स. ओके ठीक आहे, लक्षात ठेवा. पिरियडिक टेबलच्या राईट साईडला नॉन मेटल्स असतात. याला अपवाद आहे बघा, हा 18वा गण, याला म्हणतो आपण हॅलोजन्स. हॅलोजन्स ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो लेफ्ट टू राईट धातुगुण काय होतो बघा, धातुगुण कमी होतो, कमी कमी होतो. बरोबर समजलं. म्हणजे राईट टू लेफ्ट वाढेल. ठीक आहे. आता लक्षात ठेवा डावीकडे धातू आहेत, याला अपवाद हायड्रोजन. हायड्रोजन हा अधातू आहे, अधातू. बघा बाकी सगळे धातू आहेत, फक्त वरचा अधातू आहे. मग मला सांगा आपण असं म्हणू शकतो का वरून खाली धातुगुण वाढतो. बरोबर, वरून खाली धातुगुण वाढतो. सगळ्यांना क्लिअर आहे का? IMP पॉईंट आहे. हा मग बघा आपल्याला हे दोनच पॉईंट लक्षात ठेवायचे. वरून खाली धातुगुण वाढतो, लेफ्ट टू राईट कमी होतो. लक्षात ठेवायचं धातुगुण आणि अणुत्रिज्या यांना नेहमी सेम घ्यायचं, कारण हे सेम सेमच राहतं. ओके. ॲटॉमिक रेडियस सुद्धा सेम सेम राहते. फक्त ट्रिक काय लक्षात ठेवा असं ॲटॉमिक रेडियस. ठीक आहे. बघा वरून खाली धातुगुण कमी वाढतो म्हणजे अणुत्रिज्या पण वाढते. लेफ्ट टू राईट धातुगुण कमी होतो, अणुत्रिज्या पण कमी होते. लक्षात राहील सगळ्यांचं. हे दोन सोडले तर बाकी सगळे कमी होतात, एक दोन अपवाद सोडून. ठीक आहे. मग आपण पाहूया चला. ओके. हा चार्ट फक्त आपल्याला पाहायचा आहे. एकदा तो चार्ट समजला की तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. पाहू आपण. बघा चार्ट माझ्याकडे तयार आहे. ओके. आता हा चार्ट जो आहे चार्ट बघा, तो चार्ट आहे आपल्याकडे. बघा वरून खाली आणि खालून वर कशा प्रकारे गुण बदलतात. ठीक आहे. तुम्हाला इंग्लिशमध्ये बघा, तुम्हाला इंग्लिशमध्ये हा दिलाय. याचा हा जो पॉईंट आहे बघा, याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. एका चार्टमध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे, पण तुम्हाला पहिले मराठीमध्ये घेतो कारण भरपूर मुलं मराठीची सुद्धा आहेत. ओके. बघा चला. बघा आता आवर्तने. आवर्तने म्हणजे काय? आवर्तने म्हणजे आडव्या ओळी. बघा आवर्तने म्हणजे काय? बघा आवर्तने म्हणजे आडव्या ओळी. ओके. आडव्या ओळी याला आपण म्हणतो पिरियड्स, म्हणजे डावीकडनं उजवीकडे. तर कशामध्ये काय बदल होतो बघा, आपल्याला मेन काय घ्यायचं बघा. आपल्याला मेन लक्षात ठेवायचं बघा. कुठलं बघा, सगळ्यात पहिले धातुगुण, मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे अधातुगुण, रासायनिक अभिक्रिया सोडून द्या, केमिकल रिएक्शनची गरज नाही, संयोगाची गरज नाही. सगळ्यात मेन बघा इलेक्ट्रॉन अफिनिटी. ओके. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि आयनायझेशन पोटेन्शियल आणि अणुत्रिज्या, हे याच्यावर आपल्याला मेन फोकस करायचा आहे. लक्षात ठेवा, हे एकदम मेन आहे, एकदम मेन. हे पुन्हा पुन्हा येतात. ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का? हां. मग आता मला सांगा, आपण पाहिलंय लेफ्ट टू राईट धातुगुण कमी होतो, अणुत्रिज्या कमी होते, बाकी सगळं वाढायला पाहिजे. पहा मग बघा धातुगुण डावीकडे उजवीकडे कमी होतो, अणुत्रिज्या डावीकडे उजवीकडे कमी होते. आणि आपण जे बाकी बघितलं बघा, काय अधातुगुण काय बघा, तो वाढतो. बघा इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होते बघा, ती पण वाढते. ओके. त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ती पण वाढते. आयनायझेशन पोटेन्शियल, ते पण वाढतं. ठीक आहे. बघा मग आपण 6 पॉईंट फक्त लक्षात ठेवायचे आहेत. धातुगुण, अधातुगुण, इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आयनायझेशन पोटेन्शियल आणि अणुत्रिज्या. धातुगुण, अणुत्रिज्या लेफ्ट राईट कमी होतात, बाकी सगळ्या गोष्टी चारी वाढतात. ठीक आहे. हा बेसिक पॉईंट फंड लक्षात ठेवा डोक्यात. आता मला सांगा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. ओके. तर इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी कमी होईल. बरोबर. बघा तुम्हाला हे समजलं पाहिजे. हां. आणि एक्स्ट्रा पॉईंट फक्त नोट करून ठेवा. बघा रासायनिक अभिक्रिया काय बघा, ती डावीकडे उजवीकडे पहिले कमी होते, नंतर वाढते. आता हे कसं सर, काय आलं का नाही, यासाठी तुम्हाला शिकावं लागेल 2-3 तास पूर्ण चॅप्टर. ओके. पण सध्या आपल्याला गरज नाही, तुम्हाला प्रश्न डायरेक्ट येतो फक्त कमी होतं की वाढतं. ओके. चला नंतर बघा, नंतर संयोजा, व्हॅलेन्सी लेफ्ट राईट 1 ते 4 पर्यंत वाढते, नंतर ती 4 ते 0 कमी होऊन जाते. ओके. आणि लक्षात ठेवा संयोजी इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मात्र बघा हे 1 ते 8 पर्यंत वाढत जातात. ठीक आहे. बघा हा आपला झाला पॉईंट लेफ्ट टू राईट वाढण्याची गोष्ट, वाढण्याची प्रक्रिया. आय होप सगळ्यांना एवढा पॉईंट समजला असेल. आय होप सगळ्यांना एवढा पॉईंट समजला असेल. महत्वाचा आहे, खूप खूप महत्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. लेफ्ट टू राईट. आणि शेवटचं बघा ऑक्साईडचे अल्कली गुणधर्म काय बघा, हे पण कमी होतात. ठीक आहे. एवढे सगळे पॉईंट आहेत, फक्त तुम्हाला 6 लक्षात ठेवायचे आहेत. 2 तर आपण ट्रिक वापरली आणि बाकी तुम्हाला एकदा वाचल्यानंतर कळून जाईल. ठीक आहे.
पण जर प्रश्न विचारला तुम्हाला तर प्रश्न येऊ शकतो फक्त धातुगुण अधातुगुणवर किंवा किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आयनायझेशन पोटेन्शियल आणि अणुत्रिज्येवर. ठीक आहे, सेम आपलं अप्लाय करायचं आहे. आता आपण बघितलं लेफ्ट टू राईट, आता बघायचं वरून खाली. वरून खाली काय फरक पडेल. ओके बघा वरून खाली. आता बघा वरून खाली म्हणजे काय, वरून खाली म्हणजे गणामध्ये वरून खाली आपल्याला माहित आहे वर हायड्रोजन अधातू आहे, बाकी सगळे धातू आहेत. मग वरून खाली धातुगुण काय होतो, वाढतो. वर अधातू आहे ना, खाली सगळे धातू आहेत, मग वरून खाली धातुगुण वाढतो. धातुगुण त्रिज्या सेम घ्यायची, धातुगुण अणुत्रिज्या वाढणार, बाकी सगळं कमी होईल. बघा आपण मेन घेऊ. बघा धातुगुण अधातुगुण, इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आयनिक पोटेन्शियल आणि अणुत्रिज्या, हे 6 पॉईंट आपले. बघा मग वरून खाली धातुगुण काय होतं बघा, वाढतो. ओके, आणि धातुगुण वाढले म्हणून अणुत्रिज्या सेम असते म्हणून ती पण वाढते. यांना दोघांना नेहमी सेम घ्यायचं. ओके बघा धातुगुण वाढले की अणुत्रिज्या पण काय बघा ती पण वाढते, आणि बाकीचे 4 आहेत ते कमी होतात. बघा मग अधातूंचे गुण वरून खाली कमी होतात, अधातुगुण कमी होतो, इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी होते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा कमी होते आणि आयनिक पोटेन्शियल सुद्धा काय होते बघा, कमी होते. आयनायझेशन पोटेन्शियल सुद्धा काय होते बघा, ते कमी होते. ओके, आणि फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा एक्स्ट्रा बघा, तो म्हणजे काय, व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. बघा व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन, संयोज्य आणि संयोजी इलेक्ट्रॉन हे वरून खाली काय बघा सारखे राहतात, सेम राहतात. IMP मुद्दा आहे. ठीक आहे, आता मला सांगा, जर तुम्हाला असं विचारलं इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय होईल, मग मला सांगा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहिती आपल्याला कमी होते, पॉझिटिव्हिटी काय होईल बघा, ती वाढेल. बघा असं लक्षात ठेवायचं, बाकी काही करू नका. एक पेन पेन्सिल घ्या, लगेच थोडं लिहून टाका, शॉर्टमध्ये संपला विषय. ओके, याचा मी आणखी एक व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करतो. फास्ट ट्रॅक आपल्या मॅरेथॉनमध्ये मी सगळं घेईल एकदा डिटेलमध्ये पुन्हा. पण तुम्ही हे लक्षात ठेवा, मेन खूप जास्त महत्त्वाचं आहे. आवर सारणी सायंटिस्ट पुन्हा एक्झाममध्ये येत आहे. आजकाल तर S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक हे पण परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, ते पण आपण हळूहळू कव्हर करू. ठीक आहे, आता बघा एखादा आपण प्रश्न पाहिला बघा, तर तुम्हाला प्रश्न विचारला बघा, डोबेरायाची कुठली त्रिकी आहेत असा प्रश्न विचारला होता. वरून खाली खालून वर हे सुद्धा गोष्टी विचारल्या होत्या आयोगाने. ठीक आहे, तर आपण फक्त हे 1-2 प्रश्न बेसिक प्रश्न जे आले होते ते मी कव्हर करतो फक्त या ठिकाणी. बघा आधुनिक आवर्त सारणी कशावर अवलंबून आहे, तर ते मोस्लेची आवर्त सारणी आहे जी अवलंबून असली पाहिजे बघा अणु अंकावर, ॲटॉमिक नंबरवर. ओके, बघा मूलद्रव्याचे 3 भाग कोणी केले, हे भाग केले बघा डोबेरायनरनी केले. डोबेरायनरची त्रिकी त्याला आपण असं म्हणतो. नंतर बघा अष्टकाचे तत्व हे न्यूलँडचे होते, न्यूलँडचे. ओके, आणि दोघांनी पण अणुवस्तुमान हा निकष वापरला. ठीक आहे, चला नंतर बघा हा जो डोबेरायनरचा प्रश्न आहे बघा खूपदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ओके, मग तो एकदा या ठिकाणी आपण करून घेऊयात. बघा कुठली महत्वाची डोबेरायनरची त्रिकी आहे बघा. तर बघा हा तो चार्ट आहे बघा डायरेक्ट पाठ करा. लिथियम सोडियम पोटॅशियम, कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम आणि क्लोरीन ब्रोमिन आयोडीन. बघा लिथियम सोडियम पोटॅशियम, कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम आणि क्लोरीन ब्रोमिन आयोडीन ही महत्वाची ट्रिक आहे आपला, की ट्राइड्स आपल्याला असले पाहायला मिळतात बघा. IMP मुद्दा आहे. ओके, चला मग हा प्रश्न विचारला होता. आता आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला बघा. तुम्हाला आता बघा याची ट्रिक महत्वाची, ट्रिक तुम्हाला माहित पाहिजे. ट्रिक सांगतो बघा. ट्रिक खूप महत्वाची बघा. ट्रिक लक्षात ठेवा बघा. बघा लिथियम सोडियम पोटॅशियम बघा याला म्हणायचं बघा लिनाक. बघा लिनाक, क म्हणजे के, ना म्हणजे Na, ली म्हणजे Li. लिथियम सोडियम पोटॅशियम. आता हे बघा हे काय का सरबा, का म्हणजे कॅल्शियम, सर म्हणजे यसा स्ट्रॉन्शियम, बा म्हणजे बेरियम, का सरबा. आणि CBI क्लोरीन ब्रोमिन आयोडीन. बघा लिनाक कासरबा CBI, लिनाक कासरबा CBI. लिथियम सोडियम पोटॅशियम, कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम आणि क्लोरीन ब्रोमिन आयोडीन. सगळ्यांना क्लिअर आहे बघा. महत्त्वाचा मुद्दा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, आणि बघा मग आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला बघा, तर तुम्हाला लक्षात येईल की ट्रिक किती सोपी आहे ही ट्रिक. बघा मग ट्रिक कशी आहे बघा. या ठिकाणी यम हे कुठले मूलद्रव्य आहे डोबेरायनरच्या त्रिकामध्ये, तर CaMb म्हणजे कासरबा. आलं उत्तर. ठीक आहे, चला IMP पॉईंट आहे, व्हेरी IMP पॉईंट आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आपल्याला असला पाहायला मिळतो बघा. आणि आता बघा आता एक तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो. आपण जे सगळं बघितलं त्याचं बघा, त्याचं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक ओव्हरव्ह्यू पूर्ण. बघा वरून खाली आणि लेफ्ट टू राईट. बघा इंग्लिशमध्ये पूर्ण बघा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लेफ्ट टू राईट इन्क्रीज बाय 1 वाढतात. इलेक्ट्रोनिगेटिव्ह लेफ्ट राईट इन्क्रीज होते वाढते. आयनिक एनर्जी
वाढते, इन्क्रीज होते, इलेक्ट्रॉन अफिनिटी वाढते. ओके, मात्र मेटॅलिक बघा, मेटॅलिक कॅरेक्टर काय होतात बघा, कमी होतात आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतात. ठीक आहे. ओके, अणुत्रिज्या कमी होते कारण मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतात. ठीक आहे. वरून खाली बघा, वरून खाली व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन रिमेन सेम, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस, आयनाची एनर्जी डिक्रीजेस, इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीजेस, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस, पण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स बघा इथे काय हे डिक्रीजेस, नंतर बघा इथे मेटॅलिक कॅरेक्टर्स इन्क्रीजेस. बघा असा चार्ट आहे, इथं लिहून काढा इंग्लिशवाली. ठीक आहे. बघा हा पण एक चार्ट आहे बघा, वरून खाली ॲटॉमिक रेडियस कमी होते, लेफ्ट राईट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स वाढतात, म्हणजे अधातुगुण वाढतो, धातुगुण कमी होतो, लेफ्ट राईट आयनिक ऊर्जा, आयनिक इलेक्ट्रॉन अफिनिटी वाढते. ओके, मात्र ॲटॉमिक रेडियस कमी होते, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर ॲटॉमिक रेडियस कमी होतो, लेफ्ट राईट. ओके, वरून खाली मेटॅलिक कॅरेक्टर वाढतात, नॉन मेटॅलिक कमी होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि आयनिक पोटेन्शियल खालूनवर वाढतात. बघा मी असं ते चार्ट फॉर्ममध्ये काढलं, तुम्ही असा एक बाण करू शकता, पण तुम्ही फॉलो करा फक्त आपला चार्ट. तुम्ही जर आपला चार्ट एवढा फॉलो केला, तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. फक्त हा जो चार्ट तुम्हाला दिलेला आहे बघा, वरून खाली खालूनवर, फक्त हा पहा, बाकी काहीही करायची गरज नाहीये. ओके. आणि बघा याच्यामधला आता सगळ्यात मेन महत्त्वाचा पॉईंट बघा, तो पॉईंट म्हणजे कुठला, तर तो आवर्त सारणीमध्ये कुठल्या घटकाला काय म्हणतात हे सुद्धा एक लक्षात ठेवा. बघा हे आवर्त सारणी आपली, लक्षात ठेवा. या आवर्त सारणीमध्ये हा ग्रुप 1, 2 आहे. 1, 2 या ग्रुप गण 1 मधला आपण म्हणतो अल्कली मेटल्स, अल्कली धातू. गण 2 मधला आपण म्हणतो अल्कली अर्थ मेटल्स, अल्कली मृदा धातू. आणि या दोघांना म्हणतो आपण एस ब्लॉक इलेमेंट. ओके, लक्षात ठेवा. सगळ्यात शेवटचा जो 18वा आहे बघा, तो आहे नोबल गॅसेस, निष्क्रिय वायू. 17वा हॅलोजन्स, जो ऍक्च्युअली अधातू आहे. 16वा चाल्कोजेन, 15वा पिंटोजेन्स. या 13 पासून 18 पर्यंत यांना म्हणतो आपण पी ब्लॉक इलेमेंट. ओके, लक्षात ठेवा. नंतर बघा 3 पासून 12 पर्यंत याला म्हणतो बघा आपण डी ब्लॉक इलेमेंट. आणि जे खालचे आहेत बघा काढलेले लेंथ ऍक्टर, याला म्हणतो आपण एफ ब्लॉक इलेमेंट. फक्त एकच पॉईंट नोट करून ठेवा, आयएमपी मुद्दा, एस ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक यामध्ये सगळे आहेत धातू, मेटल्स. ओके, मात्र हा जो पी ब्लॉक असा आहे ज्यात धातू पण आहेत, अधातू पण आहेत आणि धातू सदृश्य पण आहेत. मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स आपल्याला या भागामध्ये पी ब्लॉक मध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. बस एवढा पॉईंट लक्षात ठेवा. आवर्त सारणीमध्ये तुम्हाला मी आजचा मेन फोकस फक्त होता वरून खाली खालून वर काय बदलतं, लेफ्ट राईट, राईट टू लेफ्ट काय बदलतं. ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. 1 डे रिव्हिजन बॅच आपली आहे, तेवढी घ्या. शेवटचे दिवस असतील, फास्टमध्ये बघा, तुमचे भरपूर कॉन्सेप्ट क्लिअर होतील, ट्रिक्समध्ये तुमचे भरपूर कॉन्सेप्ट क्लिअर होतील, लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. ओके, काही इश्यू असेल तर मी पुन्हा व्हिडिओ घेणारच आहे. जे काही ऑड टॉपिक्स आहेत बघा फ्रेझनलचे बायप्रिझमचे एक्सपेरिमेंट आयोगाने विचारले होते, फोटोसिंथेसिसचा प्रश्न विचारला होता, रेस्पिरेशन विचारलं होतं, क्रेप सायकल, सगळं मी घेणार आहे एक एक करून. एक्झामच्या आधीमध्ये बरेच दिवस, आणखी 1 महिना आहे बऱ्यापैकी, तर ते घेणार आहे. कुठलीही काळजी नसावी, कुठलीही काळजी तुम्ही करू नका. ठीक आहे. चला तर मग आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.